सो वेलकम बॅक टू द चॅनल. सो हा एक नवीन ब्लॉग आहे. सो बेसिकली आम्ही आता चाललो आहे एका इंडियन फ्रेंडच्या कॅफेमध्ये, जो की बेसिकली आपला ह्याचा आहे, चॅट वगैरे सगळं इंडियन फूडचा. सो तो मी आणि गौरव चाललो आहे आणि गौरव ब्लॉगमध्ये यायला मजा लाजतो आहे. आत्ता वाजलेले आहे तिकडचे 5:45 आणि एकदम कडकडीत ऊन आहे. कडकडीत म्हणजे 10 डिग्रीवाला ऊन आहे. सो आता मी उतरलेली मी आहे प्लॅटफॉर्मला आणि आता वॉकिंग चाललो आहे त्या कॅफेपर्यंत. हे ऊन खूप जास्त आहे तर त्याच्यामुळं अपोजिटने एकदम अंधार अंधार येतो आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे नॉनसेन्सला कॅफे. इथे बसायला सिटिंग बाहेर पण आहे आणि असं कॅफे. कॅफेत गेलो पण थोडीशी गर्दी आहे. सो आम्ही त्यांचीच पेट बबलला घेऊन थोडंसं वॉक करायला आलो बाहेर. तर म्हटलं वॉक करूया, देन विल गो अगेन इन द कॅफे. सो इकडे सगळ्या स्ट्रीट्स आहेत बेसिकली, डिफरंट कॅफेज. इकडे बार्स, ओपन बार्स आहेत. हे सगळे लोक चिल करतात. विकेंडला इकडे खूप गर्दी असते, लाईक फ्रायडे सॅटर्डे संडे खूप लोक दिसतील एकदम चिलिंग संध्याकाळी बाहेर बसलेले ग्रुपने फ्रेंड्स वगैरे. आणि ते बबल्स आणि बबल्सचा बॉयफ्रेंड. हे बबल आणि बबलचं बॉयफ्रेंड. इंट्रोड्यूस करून देते कॅफेचे ओनर खुशबू अँड देन केवल. सो आता शेफ पण केवल आहे आणि खुशबू आहे. सध्या आता कुक नाही आहे म्हणून. सो आता ह्या काही गोष्टी हिंदी गुजरातीमध्ये येतील, मराठीमध्ये नाही कारण ते गुजराती आहेत तर. आणि आता मी विचारणार आहे की मेनूमध्ये काय काय आहे आणि कॅफे कधीपासून स्टार्ट झाला आहे. बेसिकली इन शॉर्ट 2 मिनट में जर्नी. ओके. केवल और मैं हम लोग बहुत ही फूडी है एंड स्वीडन में आके कुछ ऐसा लगा कि कुछ मिसिंग है एंड वी रियलाइज दैट ओके वी डोंट गेट लाइक स्ट्रीट फूड इतना नहीं मिलता. पानी पूरी, सेव पूरी, पापड़ी चाट, पाव भाजी और वो हम लोग का फेवरेट है. तो वी थॉट कि ओके लेट्स ट्राई कैसा होता है. और धीरे धीरे हमने स्टार्ट किया. पहले सिर्फ स्ट्रीट फूड चाट्स ये स्टार्ट किया और केवल ही इज द ऑफिशियल शेफ. थैंक यू. इसने पंजाबी पूरा स्टार्ट किया. बट हम लोग की खूबी ये है कि हम लोग ऑल वेजिटेरियन रेस्टोरेंट है क्योंकि हम लोग खुद वेजिटेरियन हैं. और 2 साल हो गए हम लोग सर्व कर रहे हैं गॉथेनबर्ग में और स्वीड्स को भी बहुत पसंद आ रहा है वेजिटेरियन और वीगन. थैंक यू. थैंक यू.
सो इथे गौरव हेल्प करतोय खुशबूला पाणीपुरीचा रगडा बनवायला आणि केवल आणि खुशबू पण इथे आमच्यासाठी जे इव्हिनिंगचा डिनर प्रिपेअर करत होते. सो वेगवेगळ्या मस्त फूड होता आमच्यासाठी. संध्याकाळी पनीरची भाजी, पाणीपुरी, नंतर पराठे, दाल मखनी, राईस. सो असं मेनू प्रिपरेशन चालू होतं आणि गौरव मध्ये मध्ये जाऊन त्यांना लोड करून हेल्प करत होता. सो असं प्रिपरेशन चालू होतं संध्याकाळच्या डिनरसाठी. नंतर इथे मी बनवत होते पाणीपुरी गौरवसाठी. सो ऑलमोस्ट सगळ्यांचंच खाऊन झालं होतं. मी पण पाणीपुरीचा खूप जास्त असतात घेतला कारण की ऑलमोस्ट मला वाटतं 10 days झालेले मला स्वीडनला जाऊन आणि मला खरंच खूप इच्छा झालेली पाणीपुरी खायची. आपल्या इकडे तशी भारतामध्ये पटकन तुम्ही जा 1-5 मिनिटात पोहोचलात की गाडीवर जाऊन तुम्हाला मस्त पाणीपुरी मिळते. पण इकडे तसे असं आपल्या इकडे असतात तसे ठेले नाही आहेत किंवा नाही आपण म्हणतो टपरी नाहीये. गेलो खाऊन आलो. सो प्रॉपर रेस्टॉरंट हवं किंवा तशी अवेलेबिलिटी हवी इंडियन रेस्टॉरंटची तरच तुम्हाला ते मिळेल. सो आज आम्हाला खरंच अशी संधी मिळालेली दाबून पाणीपुरी खायची म्हणून मी परत जेवढे पण फ्रेंड्स आलेले तिथे सगळ्यांनी खूप जास्त पाणीपुरी खाल्ली आणि मग माझं चाललं होतं 1 प्लेट पुरी प्रिपरेशन फॉर गौरव. सो मग मी ती प्लेट प्रिपेअर करत होते आणि मग प्रिपेअर करताना माझा शूट करत होता आमचा अजून एक फ्रेंड तो म्हणजे सुरेन. तो हे सगळं शूट करत होता माझ्यासाठी आणि मस्त तिखट चटणी टाकली मी आता पाणीपुरीमध्ये आणि गोड चटणी तर आधीच टाकली होती आणि त्याच्यानंतर टाकते मस्तपैकी कांदा आणि शेव भरपूर. पण तिकडे खाताना पाणीपुरीची चव ही वेगळीच येते जी आपली भारतात येणार आहे त्याची सर कशालाच नाहीये. शेवटी ते पाण्याचा फरक आहे त्यामुळे चवीमध्ये पण एकदम फरक पडतो. पण तरीही काही ना काहीतरी म्हणून ही पाणीपुरी मला तरी बेस्ट वाटली. सो आता मी पाणीपुरी देतेय गौरवला. सो लेट्स सी त्याची रिॲक्शन कशी आहे आणि मला माहिती नाहीये त्याला आवडेल की नाही बघूया. सो ह्यांचंही डिस्कशन चालू होतं मध्येच आणि मला वाटतं की हा चांगली रिॲक्शन तर दिली आहे पण बघूया. आता इथे मी मुद्दा म्यूट केलाय ही त्याची रिॲक्शन आहे पाणीपुरीची. बट मला वाटतंय खरंच छान केली होती मी पाणीपुरी. सो It's only this summer, the last 2 summers, which I can't think about anything that I've done that actually that matters a lot. So, and they were like, no, we understand that, and it's super nice that you guys did it for us, and I think we will always remember you. उन लोग के लिए सबसे मेन वो है कि वो पर्टिकुलर मोमेंट जहाँ but for both of you it's like the past 2 summers and the past 2 years जब मतलब समर ही ऐसा है जब एक्चुअली में रिहाइब्रेट करते हैं हम लोग बाहर जाके. अमेजिंग एडवेंचर.